मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणारं मुंबई मॉडेल हे पुस्तक प्रकाशित केलं गेलं। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेना भवनात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचं नुकतंच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं होतं। मुंबई महापालिका माफियांची कोविडची कमाई असे या पुस्तकाचं नाव। त्यात पार्श्वभूमीवर भाजपच्या पुस्तकाला शिवसेनेनं पुस्तकाच्या माध्यमातून उत्तर दिलं। या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। काहीही झालं तरी अब्दाली आणि अनाकोंडा भाजपला हरवायचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे दोन गुजराती होय मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे दोन गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं। दुफडी करून भांडण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। मुंबई हिसकून देणार नाही, मुंबई तोडू देणार नाही, गद्दारांना गाडून टाकू, हे काय तुम्हाला नवीन आहे का? हे गेले 25 वर्ष हीच वाक्य आहेत। कुठं कोण मुंबई तोडतंय, कोण मुंबई तोडणार आहे? आमच्या मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्यावेळी अशा कोणाच्या मनामध्ये वाईट विचार मुंबईबद्दल येईल त्यावेळी आम्ही त्याला कडाडून विरोध करू आणि आम्ही देखील रस्त्यावर उतरू, ही आमची एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, तीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे हा मराठी माणूस तुमच्यापासून दूर गेला आणि तुम्ही काय अनाकोंडा आणि अब्दालीच्या गप्पा मारतायत। ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अनाकोंडा तुम्ही आहात आणि अब्दालीच्या भाषा तर तुम्ही करू नका, कारण तुम्ही स्वतः औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।